आज जी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला ती गोष्ट आहे हत्तीची. एक एलिफंटची गोष्ट आहे. आता एलिफंट म्हणल्यानंतर जंगलामधला एक विशाल प्राणी, म्हणजे त्याला बघल्यानंतर जर आपण रस्त्यानं दुरून जरी जात असेल त्याला घेऊन पळून जाणार इतका विशाल प्राणी. परंतु त्याची अवस्था बघा, त्याचा स्टेज एका दोन स्टेज मध्ये राहते. एक जंगलमध्ये असेल तर थोडं विशाल रूप दिसणार त्याचं, परंतु आपण तेच जर त्याला सर्कस मध्ये पाहिलं तर त्याचं आपल्याला वेगळं रूप दिसणार. त्याला भिणार नाही, आपण त्याच्या जवळ जाणार, त्याची वेगवेगळी कला दिसणार. परंतु जेव्हा जंगलमध्ये राहणार त्याचं जे विशाल रूप दिसणार आपल्याला, त्याला आपण भिणार, कारण तो जंगलामध्ये स्वातंत्र्य असणार. जेव्हा तो स्वातंत्र्य राहतो तेव्हा स्वतःचा विश्व निर्माण करतो. एक वेगळं धाडसपणा त्याच्यामध्ये असतो. लहानपणी काय केलं जाते, जंगलामध्ये त्या सर्कस मध्ये आणलं जाते. त्या सर्कस मध्ये आणल्यानंतर त्या जंगलामधल्या एलिफंटला जेव्हा सर्कस मध्ये आणलं जाते तेव्हा लहानपणीपासूनच ट्रेनिंग दिलं जाते त्याला. म्हणजे जेव्हा तो लहान असतो, लहान असल्यानंतर तो तो त्या साखळीला, बांधलेल्या साखळीला सुटून जाण्याचा भरपूर प्रयत्न करतो. लहान असतो म्हणून सुटून जाता येत नाही त्याला, ट्राय करतो, सुटून जाता येत नाही. मग तिथंच त्याला जवळच खायला मिळते, मेहनत घ्यायची गरज नाही. मग तिथंच जवळ खायला मिळाल्यानंतर तो तिथंच खातो, पुन्हा तरी ट्राय करण्याचा प्रयत्न करतो, पुन्हा ट्राय करण्याचा प्रयत्न करतो. ते काय होत नाही. मग काय होते, एक स्टेज येते. एक स्टेज आल्यानंतर त्याला वाटते की अरे मला इथंच खायला भेटायलंय, मग मला प्रयत्न करायची काय गरज आहे, सर्व गोष्टी इथंच भेटायले. फक्त त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मला थोडीफार ट्रेनिंग करावं लागते आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागावं लागते. मग त्यांनी ते प्रयत्न करणं, त्याच्यामध्ये जे क्षमता आहे, क्षमताला दाखवण्याचा प्रयत्न करणं थोडं बंद करतो, कमी करतो क्षमता दाखवण्याचा प्रयत्न. मग तो ज्या साखळीला बांधून राहत होता त्या साखळीला तोडण्याचा प्रयत्न करणं बंद करतो. एका टाइम नंतर वारंवार प्रयत्न करून करून एका टाइम नंतर बंद करतो. हत्ती आधी छोटा होता, हत्ती आता मोठा झालेला असतो. थोडा मोठा झाल्यानंतर हत्तीला तेच सवय लागलेली असते की माझ्या पायाला बांधलेलं ते सुटणार नाही, आता मी तिथंच मला जे भेटणार ते खाणार आणि तिथंच निवांत राहणार. आता हत्ती मोठा झालेला असतो, साखळी जर त्याच्या कंपॅरिझन मध्ये बघायचं गेलं छोटी असते. त्यानं जर जोरात जर हालात जर मारून बाजूला साखळी करण्याचा प्रयत्न केला तर साखळी आरामशीर तुटू शकते. परंतु त्याच्या डोक्यामध्ये ते विचार येत नाही, कारण त्याला सवय कोणत्या गोष्टीची लागली असते की त्याच रुटीनची, की माझ्या साखळी तुटणार नाही, प्रयत्न करणं सोडून टाकतो. तो कोण आहे स्वतः विचार करत नाही, त्याच्यामध्ये विचारच येत नाही, कारण त्याला जंगलमध्ये वेगवेगळ्या गोष्टीची ट्रेनिंग दिलेली असते. त्या ट्रेनिंगच्या आहारी जातो आणि तो आयुष्यभरासाठी तो जंगल मधला जो हत्ती होता तो त्याचं अस्तित्व गमावून बसतो. तो स्वतः कोण आहे तो विसरून जातो, भान हरपून जातो आणि सर्कस मध्ये आपण जशा प्रकारे त्याला हे करू तसं ते काय करतो, कृत्य करतो, नाचतो. इतका मोठा विशाल हत्ती त्या साखळीला एका लाथेमध्ये तोडू शकतो. तो त्याचं भान हरपून चाललाय. तो जे स्वतंत्रपणे वेगवेगळ्या त्याच्यामध्ये क्षमता आहे, तो क्षमता विसरून चाललाय. म्हणजे तुमच्यामध्ये पण तशा क्षमता आहेत, ते तुम्ही क्षमता कुठे लपवून ठेवताय, क्षमता कुठल्या विसरून जाताय. सगळ्यांना सारखीच बुद्धी आहे, सगळ्यांना सारखंच बळ आहे, मग कोणाकोणाचंच नाव काय होते. कारण आपण आपल्या क्षमता कुमकवत करत चालवतो, म्हणजे त्या क्षमताला आपण कुठेतरी लपवत चालतो. मग त्या क्षमताला कधी बाहेर पडू देणार, जेव्हा तुम्ही रोज काही ना काही करणार, नवीन ऍक्टिव्हिटी करणार, कंटिन्युअसली करणार काही ना काहीतरी. जोपर्यंत तुम्ही काही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही जमणार नाही. घरी भेटले, रोजचा रोज खायचं, टीव्ही बघायला भेटले, फोन भेटले, हे जर तुम्ही रेग्युलर करत असाल त्या गोष्टीचे गुलाम बनता तुम्ही. आणि एकदा जर गुलाम बनल्या ते सवय मधून बाहेर येण्यासाठी तुम्हाला त्या जाळ्यामधून बाहेर येऊ शकत नाही. मग हत्ती जसा सर्कस मध्ये बनून राहिला तसा तुम्ही एक सर्कसचे खिलाडी बनून राहता. मग त्याच रुटीन मध्ये चालू राहता. मग त्या रुटीनच्या जर वेगळं बनायचंय, तुमच्यामध्ये धाडस बाहेर काढायचे, तर तुम्हाला काय करावं लागते, तुम्हाला करावं लागते अभ्यास. रेग्युलर अभ्यास करावा लागते, रेग्युलर स्टडी करावं लागते, माइंडला रोजच्या रोज डेव्हलप करावं लागते, रोजच्या रोज रुटीन मध्ये आणावं लागते माइंडला. तरच तुम्ही काहीतरी बनाल, नाही तर बनणार नाही. ध्यानात ठेवा.